आणि एक दिवस अचानक मोती आम्हाला सोडून गेला. कुठे गेला माहीत नाही, म्हणजे तो बाहेर गेला, तो परत आलाच नाही. आणि अशा पद्धतीने त्यावेळेस ती आमचं एकत्र कुटुंब होतं, म्हणजे प्राणी आणि आपण मानव, हे विखुरलं गेलं माझ्या वडिलांच्या निधनानंतर. आणि त्यानंतर मग आम्ही कोणतेच प्राणी पक्षी पाळले नाहीत, कारण की त्या आठवणींमध्ये आजही आम्ही आहोत. त्याला साधारणतः आत्ता जवळजवळ 25-30 वर्ष झाली असतील. हा जो घटनाक्रम घडला, जो मी तुम्हाला सांगतोय, ह्या घटनेला 25 ते 30 वर्ष नक्कीच झालेले असणार. आम्ही घरात पाळीव प्राणी पाळायचे नाहीत हे सगळ्यांनी ठरवलं. मग माझ्या आईचंही निधन झालं. मग आमच्या परिवारामध्ये मी, माझी पत्नी, माझी मोठी मुलगी आणि मुलगा, असे आम्ही चौघच होतो. आणि अशा पद्धतीने आमचं नेहमीचं रुटीन लाईफ जे आहे हे सुरू होतं. आणि एक दिवस असं घडलं की आमची घराची जी गॅलरी आहे, त्या गॅलरीमध्ये माझ्या मुलाला मांजरीचा आवाज आला. म्हणून त्यांनी, म्हणजे आमच्या गॅलरीमध्ये तिथं एक लोखंडी झोपाळा आहे, खुर्ची आहे शेजारी बसायला, त्याच्या खाली समोर एक छोटंसं स्टूल ठेवलेलं होतं की बसून निवांत चहा वगैरे पिता येईल, अशा पद्धतीने तो सेटअप होता. आणि त्याच्या खाली काही डबे किंवा अजून थोडंसं सामान होतं, कुंडी वगैरे. तर मुलांच्या वेळेस वाकून पाहिलं तर तिथं त्याला ती एक मांजर दिसली, आणि त्या मांजरीबरोबर एक छोटंसं पिल्लू दिसलं. ते ओरडत होतं. मग मुलांनी काय केलं, किचनमध्ये गेला, छोट्याशा प्लेटमध्ये दूध घेतलं, आणि आम्हाला कोणाला माहीत नव्हतं, आणि ते दूध त्यांनी त्या मांजरीला समोर ठेवलं. सुरुवातीला तर ते मांजर पुढे यायला घाबरत होतं, हे मोठे मांजर. पिल्लू तर तिने पिल्लूला मागच ठेवलं होतं. स्वतः पुढं आली, थोडं दूध पिलं, मग पिल्लूला बोलवलं. त्या मांजराच्या पिल्लांनी दूध पिलं, बरं वाटलं. थोड्या वेळाने मुलांनी परत त्यांना दुसऱ्या ताटलीमध्ये पाणी दिलं. आणि म्हणजे त्या मांजरांची आणि माझ्या मुलांची ही पहिली भेट, माझ्या मुलाची. आणि हा प्रकार तो 1-2 दिवस चालूच होता. म्हणजे तो सकाळ दुपार संध्याकाळची अशी वेळ मिळेल, शाळेतनं आला की त्या मांजरांना दूध पाजायचा, पाणी पाजायचा. आणि आम्हाला कोणाला माहीत नव्हतं, पण त्यांनी कोणाला सांगितलं नाही, कारण की म्हणजे काय म्हणेल. आणि माझ्या पत्नीने सांगितलं होतं की आपल्या घरात पाळीव प्राणी नाही पाहिजे. मग तिचं तसा हे होतं की नको, आपल्या घरात नको. त्यामुळं आम्ही सगळेही, आणि बरं मी सुद्धा आधीच ह्या 2-3 पक्ष्यांच्या वियोगामुळं मी पण त्याकडे म्हणलं ठीक आहे, आपल्याला नको प्राणी. त्यामुळं आम्ही कधी नंतर पाळीव प्राणी म्हणजे मांजर, कुत्रं किंवा काय असं पाळलं नाही. परंतु मुलांनी ज्यावेळेस ते पाहिलं, 1-2 दिवसानंतर मुलांनी काय केलं की माझ्या मुलीला सांगितलं, म्हणजे त्यांनी त्याच्या मोठ्या बहिणीला सांगितलं की दीदी, गॅलरीमध्ये मांजर आलं आहे, आणि त्याच्याबरोबर एक छोटंसं पिल्लू आहे. 2 दिवस झालं मी त्याला दूध आणि पाणी पाजतोय, तर आपण त्याला घरात घ्यायचं का? आता त्या बहीण भावांमध्ये ही चर्चा सुरू झाली. मग बहिणीने सुद्धा जाऊन, म्हणजे माझ्या मुलीने सुद्धा जाऊन ते पिल्लू बघितलं, मांजर बघितली. छान गोंडस असं ते बाळ होतं, आणि मांजरही चांगली क्यूट मांजर होती. पण करायचं काय? दोघांचे डिस्कस दिवसभर चालू होतं, आणि शेवटी त्यांनी मला गाठलं, दोघांनी, आणि सांगितलं की पप्पा, गॅलरीमध्ये असं मांजर आणि मांजरीचं पिल्लू आहे, तर ते घरात घ्यायचं का? तर मी म्हटलं, बाबांनो, पहिले मम्मीला विचारा. तुम्ही दोघं शाळेत असता, मी कामावर असतो, कामानिमित्त बाहेर असतो, ते सांभाळावं लागणार आहे मम्मीला. तर आधी तुम्ही मम्मीशी बोला, आणि मग आपण ठरवू काय करायचं. मुलं बोलले, पप्पा एक काम करा, आम्ही मम्मीशी बोलतो, पण तुम्ही विरोध करू नका. तुम्ही फक्त ठीक आहे घ्या वगैरे आमच्या बाजूनी,
कौल द्या, आमच्या बाजूने बोला, विरोधात नको. तुम्हाला पाहिजे ना मांजर घरात, आणि ते छान पिल्लू. मी पण पाहिलं तर मस्त गोंडस पिल्लू होतं. म्हणजे आमच्या तिघांचा तसा गुप्त बैठक झाली आमच्या बेडरूममध्ये. आणि मग ठरलं की माझ्या मिसेसला सांगायचं. म्हटलं तुम्ही सांगा, मी नाही सांगणार. मग त्यांनी त्यांच्या आईला गाठलं, त्यांना सांगितलं की असं असं पिल्लू आणि मांजर घरात आहे, गॅलरीत आहे, आपल्याला ते घरी घ्यायचं आहे. आणि त्याच वेळेस मग माझी पत्नी ओरडली, तुम्हाला किती वेळा सांगितलं की आपल्याला घरात पक्षी प्राणी काय पाळीव प्राणी नाही करायचे, तुम्ही बाहेर असता, मी घरात असते, एकटी असते, मग त्यांच्याकडे लक्ष देऊ का, तुमचा स्वयंपाक वगैरे सगळं आवरणं, या सगळ्या गोष्टी करू. ह्या सगळ्या चर्चा झाल्या आणि ती म्हणली नाही घ्यायचं. मुलं परत पप्पा तुम्ही काहीतरी बोला. तर म्हटलं अगं घे, पोरांना आवडतं आहे तर घ्यायला हरकत नाही. तर ती म्हणली नाही. मग त्याची शी सू त्यांचा जो विषय आहे तो कोण करणार, ते कोण साफ करणार, मी नाही साफ करणार, तुम्ही कोण जबाबदारी घेत आहे का. इथं ज्यावेळेस तिनं प्रश्न असं विचारला त्यावेळेस माझ्या डोक्यात आलं की बाबा चला 50% आपण आलेलो आहे, तयार आहे 50%, फक्त विषय त्यांच्या आवराआवरीचा आहे. आणि ती म्हणली मी त्यांना खायला वगैरे काही देणार नाही, तुम्ही तुमचं खायला वगैरे द्यायचं आणि तुम्ही तुमची देखभाल करायची, मी माझी घरची कामं आहेत. मला ते मांजर आणि कुत्र्यांपासून भीती वाटते, त्यामुळे मला त्या मांजरींची भीती वाटते, त्यामुळे मी काही त्यांच्या समोर त्यांच्याकडे जाणार नाही. आम्ही सगळ्यांनी हो हो आम्ही बघू, आम्ही करू. आणि ठरलं की मांजर घरात येणार. बाहेर जे दुधाचं आणि पाण्याच्या ताटल्या ठेवल्या होत्या त्या आमच्या गॅलरीच्या दरवाजाच्या आतमध्ये ठेवल्या. मग ती मांजर हळूहळू घरात यायला लागली, पिल्लू पण आलं. आणि अशा पद्धतीने त्या नवीन मायलेकींचा आमच्या घरात प्रवेश झाला. आणि अशा रूपाने अनेक वर्षानंतर, म्हणजे साधारणतः त्या गोष्टीला झाले असतील 10 ते 15 वर्ष, त्यानंतर पुन्हा एक पाळीव प्राणी आमच्या घरात आला. या मांजरीच्या रूपाने, त्या मांजरीच्या पिल्लाच्या रूपाने. आणि एक मायलेकीचं आगमन आमच्या घरात पुन्हा झालं. आणि नेहमीप्रमाणे मग ते सुद्धा आमच्याबरोबर रुळले, मोठे झाले. त्या मांजरीचं नाव आम्ही ठेवलं मोटू. गुबगुबीत होती त्यामुळे तिचं नाव सगळ्यांनी मोटू ठेवलं. मोटू दिसती आता. आणि ते पिल्लू, त्या पिल्लूचं नाव आता मला नाही आठवत, खाली लाईनवर मी टाकेल. आणि ती पिल्लू ज्यावेळेस आमच्या घरात वाढत होतं तर आमच्या घरात आनंदी वातावरण व्यवस्थित होतं, सगळं छान चाललेलं होतं. आणि या नवीन पाहुण्यांच्या आगमनामुळं आमच्या 4 जणांच्या परिवारामध्ये आणखीन 2 सदस्य ॲड झाले. ही होती अगोदरची गोष्ट, म्हणजे कशा पद्धतीने ह्या मांजरी आमच्या घरात प्रवेश झाला, ही त्याची स्टोरी होती. मित्रांनो, ह्या ज्यावेळेस ही मोटू आणि त्याचं पिल्लू आमच्या घरात आलं आणि मोठं व्हायला लागलं, तसं म्हणजे आम्ही सगळेच, आता माझ्या मुलाला हे आवडत होतं. मुलगी त्यांची जास्त लक्ष द्यायची, म्हणजे शाळेला जाताना त्यांचं चहा पाणी, सकाळी दूध पाणी वगैरे बिस्किटं देऊन जायची. मुलगा शाळेतनं आला की ते बघायचा, मुलगी शाळेतनं आली की ते बघायचे. मी संध्याकाळी घरी आल्यानंतर मी सुद्धा थोडंफार त्यांच्याकडे लक्ष द्यायचो आणि त्यांना बसायचो त्यांच्याबरोबर. पण ही मांजर दिवसभर ह्या दोघी घरात असायची आणि माझी पत्नी त्यांच्याबरोबर असायची. नाही म्हणतं, म्हणजे आधी मी बघणार नाही, मी त्यांना काही देणार नाही, मला प्राणी आवडत नाही असं म्हणणारी माझी पत्नी हळूहळू त्यांच्या प्रेमात पडली. आणि
रोज मग मी माझ्या कामात बिझी, मुलं त्यांच्या शाळाच्या वेळ धावपळीचं ह्याचं, तर हे तिघं घरात असताना ते तिघं एकमेकांशी इतके गुंफले गेले की त्यांचं वेळेवर दूध पाणी, मग घरात असं जर काही जेवण, चपाती, गरमागरम चपाती माझ्या त्या मोटूला आवडायची, तर पहिली चपाती तव्यावरनं उतरवल्या आमच्या त्या मोटूला आणि त्या पिल्लाला असायची. खास त्यांच्यासाठी ताजी चपाती केली जायची. आणि मग कालांतराने त्यांना पिल्लं होत गेली, परत आणखी परिवार वाढला. पुन्हा तुम्हाला माहितीच असं की दर 6 महिन्यानंतर मांजरी पिल्लं देतात. आणि मग हे जे छोटं पिल्लं होतं ते सुद्धा मोठं झालं आणि त्यांना सुद्धा, मग त्या पिल्लाला सुद्धा पिल्लं झाली. ती पिल्लं सुद्धा आमच्या घरात वाढली. आणि महत्त्वाचं म्हणजे एक 5 वर्षापूर्वी त्या मांजरीनी, मी आणि माझी पत्नी बाहेर बाजारात गेलो होतो. मुलगी घरी अभ्यास करत होती, मुलगा घरात नव्हता, तो कुठं तर ट्युशनला वगैरे गेला होता. त्यावेळेस मुलीचा फोन आला की पप्पा ताबडतोब घरी या आणि एक बॉक्स घेऊन या, आपल्या मांजरींनी पिल्लं दिलेत आणि लवकर या. म्हटलं ठीक आहे. आपल्या किराणा मालाच्या दुकानात जाऊन एक बॉक्स आणला मोठा आणि घरी आलो. तर मुलगी तिच्या चादर जी घेऊन बसली होती मांडीवर. म्हटलं काय झालं बाळा? तर म्हणली त्या आपल्या मोटूनं, हे जे त्याची बाळं आहेत त्यांचा जन्म माझ्या मांडीवर झाला. माझ्या मांडीवर ते तिन्ही बाळांचा जन्म झाला आणि तिनं माझ्या मांडीवर ही बाळं दिलेली आहेत. त्यामुळे मी इथनं हललेलं नाही तुम्ही येऊपर्यंत. आता यांचं काय करायचं आहे तुम्ही मला सांगा. तोपर्यंत त्या आमच्या मोठून त्या पिल्लांना सफाई करून ठेवलेली होती. मग त्या बॉक्समध्ये जागा केली, मस्त कापड टाकलं माझ्या मिसेसनी आणि मग त्यांना तिथं शिफ्ट केलं. मोटूसहित त्या सगळ्यांना त्या बॉक्समध्ये व्यवस्थित छोटंसं सेपरेट घर झालं, प्रायव्हसी, आणि त्याच्यावर मस्त कापड वगैरे टाकलं आणि पिल्लं तिथं राहायला लागली बेडरूममध्ये. पण त्यावेळेस गंमत अशी व्हायची, मग मुलगी ज्यावेळेस अभ्यास करत असायची किंवा त्या खोलीत असायची, ती मांजर काय करायची माहिती का? त्या पिल्लांना उचलायची, माझ्या मुलीच्या मांडीवर ठेवायची. तिघांना 3 पिल्लं झाली, तिच्या मांडीवर ठेवायची आणि ही बाहेर भटकायला निघून जायची. सांभाळ माझी मुलं. कदाचित असा उद्देश त्या आमच्या मोटूचा असेल. हिला म्हणायचं आता माझी मुलं तू सांभाळ, मी जरा भटकून येते. आणि मग ती माझी मुलगी ती मांजरीची जी पिल्लं आहेत एकदम नुकती जन्मलेली ती सांभाळत बसायची. म्हणजे हा तेव्हापासूनचा माझ्या मुलीचा आणि त्यांचा जिव्हाळा. मुलगासुद्धा शाळेतनं, कॉलेजमधनं, क्लासवरनं आला घरी की त्यांच्यापाशी अर्धा पाऊण तास घालवायचा. परंतु ज्यावेळेस आम्ही कोणी नसायचो, मी नाही, माझी मुलगी नाही, मुलगा नाही, त्यावेळेस ह्या बाळबाळंतिणीची संपूर्ण देखभाल माझी पत्नी करायची. आणि विशेष म्हणजे ती त्यांच्याशी गप्पा मारत बसायची. तुझं नाव काय, तुझं काय नाव, तुला काय ठेवायचं, इकडं जाऊ नको, तिकडं जाऊ नको. त्या मोटूला म्हणायची माझी मुलगी काय तुझी नोकर आहे का? तुझी बाळ तिच्याकडे देत त्यांनी जाती भटकायला, तुझी पिल्लं आहे, तुझी तू सांभाळ. म्हणजे हे चर्चा त्यांच्या चालू असायच्या गप्पा. आणि ती मोटू इतकी म्हणजे तिला सगळं कळायचं. पण ती सुद्धा बोलायची तिकडनं. म्हणजे हिनं काय बोलले की ती तिकडनं म्या मू वेगवेगळ्या प्रकारे आवाज करून उत्तर द्यायची. आणि कधी कधी नंतर अजून कालांतराने ती पिल्लं मोठी झाली, त्यातली काही मेली, काही राहिली. एकच पिल्लू मला वाटतं त्यातलं राहिलं. आणि कधी कधी माझ्या मिसेस पत्नीचं आणि त्या मोटूचं भांडण व्हायचं. म्हणजे ती गुरगुरायची, ही ओरडली की ती पण गुरगुरायची, रागाने निघून जायची बाहेर.
म्हणजे इतपत चालायचं की ए तुला काय कळतं का, काय घरात असं करती का, तुला बोलवता येत नाही. तर ती तिकडनं ओरडायची, राग करायची, चिडायची आणि निघून जायची. आणि निघून असं काय झालं की एक 2 दिवस ते एकमेकांशी बोलायचे नाही. म्हणजे मांजरी हिच्याकडं ती मोठू बघायचीच नाही. असं हे सगळं आमच्या घरात सुरू होतं. मोठू वारली, निघून गेली. मग त्यावेळेस पण एवढं काही दुःख झालं नाही. ह्या दुसऱ्या ला नंतर आणखीन एक मांजर आमच्या घरी आली. म्हणजे हे जे ह्या मोठूचं जे बाळ होतं त्या बाळाचं नाव चिंगा ठेवलं होतं आम्ही, चिंगा. त्याला तो गेले 5 वर्ष आमच्या घरात होता. म्हणजे त्यांच्याच पिढीमधली पुढचं वंशावळ त्यांच्यातली हा चिंगा. आणि ह्या चिंगाला नंतर आणखीन एक मांजर आमच्या घरी आलं. छान म्हणजे बोकाच होता तो, पण इतका म्हणजे पर्शियन मांजरीची शेपूट असते ना तशी तिची शेपूट अशी झुपकेदार खारुताईची शेपूट असते, आपण बघितलं आहे तशी तिची शेपूट. त्यामुळं आम्ही तिचं नाव लायरा ठेवलं. कारण की आधी ते ज्यावेळेस ते लहान पिल्लू होतं त्यावेळेस मांजर आहे का बोका आहे माहीत नव्हतं, त्यामुळे आम्ही तिचं नाव लायरा ठेवलं. चिंगा आणि लायरा हे आमच्या घरामध्ये. यांच्यापेक्षा मोठी आणखीन एक होती मनवा म्हणून, ती बऱ्याच वर्ष आमच्या घरी होती, पण ती अशीच मारली गेली, घरातनं गायब झाली. आणि 2-3 दिवसानंतर चौकामध्ये तिची मृतावस्थेमध्ये ती सापडली. पण हे दोघं आमच्या घरात होते, मोठे लहानाचे मोठे झालेले, आणि मस्त चाललं होतं. परत जुने दुःख सगळे विसरून आम्ही त्यांच्याबरोबर, आणि घरामध्ये आल्यानंतर यांच्याबरोबर खेळायला सुद्धा मजा यायची. त्यांच्याशी खेळत बसलं तर वेळ निघून जायचा, आपला थकवा जो आहे हा सगळा निघून जात होता. एक दिवशी आमच्या ह्या दोघी मांजरी सकाळपासून गायब. शेजारच्या बिल्डिंगचं टेरेस, त्या टेरेसवर मांजरीचं एक पिल्लू, एकदम पिल्लू पण नाही म्हणता येणार, पण एक 6-7 महिन्याचं असेल ते आमच्या इथं आलं. कोणीतरी सोडलं असेल किंवा रस्ता चुकून आला असेल. तर ह्या दोघी मांजरी त्याचं रक्षण करत होते. ते भीतीने झाडावर चढलेलं, इकडं बाजूला जाऊन बसलेला, असं त्या अवस्थेत होते. तर ते आरडाओरडा करत होतं. आता एक दिवसभर तिथं तर माझ्या मुलीच्या ते लक्षात आलं, माझ्या पत्नीच्या लक्षात आलं की मांजराचं पिल्लू आहे आणि ते उपाशी आहे. त्यांनी खाली नेऊन तिला दूध ठेवलं, तिनं दूध पिलं वगैरे. संध्याकाळी 7-7:30-8च्या दरम्यान मी घरी आलो. घरी आल्यावर मला यांनी सांगितलं की असं मांजरीचं पिल्लू आहे आणि आपल्या ह्या दोन्ही मांजरी त्याच्यापाशी आहेत, त्या पिल्लापाशी. म्हणलं नाही, आता तिसरं पिल्लू आपल्या घरात नको, बास, तिसरी मांजर नको, आपल्याला 2 मांजरी खूप झाल्या, त्यांनाच आपण सांभाळायचं. या तिसऱ्या मांजरीला काय आपण घरात घ्यायचं नाही, नको, हाय तेवढे आपल्याला खूप झाले. पण माझी मुलगी, नाही घेऊ पप्पा, असं करू, खूप छान पिल्लू आहे, दिवसभर त्यांनी काय खाल्लेलं नाही, आम्ही त्याला दूध दिलं वगैरे, आणि आपल्याही मांजरी त्याच्यापाशी आहेत. म्हटलं चल दाखव. मी डोक्यात विचार केला की नंतर खाली घेऊन त्याला काय तर चारू आहेत, ते जेवण झाल्यानंतर त्याला नेऊन सोडता येईल. तर मी खाली आलो आणि आमच्या मांजरी म्हणजे आमची लायरा आणि चिंगा या दोघांनी त्यांना आवाज दिला. त्यांना म्हटलं घेऊन या खाली. आपलं व्यवस्थित त्यांनी ऐकलं, तिला डायरेक्शन देत माझ्याजवळ आणलं. आणि आमच्या बिल्डिंगची इथे एक पाण्याची टाकी आहे जी 6-7 फुटावर आहे, त्याच्यावर ते पिल्लू आलं. पण तिथनं काय खाली येत नव्हतं. म्हणजे माझ्या मुलीने प्रयत्न केला बोलवून, माझ्या पत्नीने प्रयत्न केला, पण ते काय खाली येत नव्हतं. तर म्हणलं अरे याला खाली घेऊ आपण, म्हणून मी पुढे गेलो, हात दिला तर ते पटकन त्यांनी माझ्या अंगावर उडी मारली आणि खाली आला. म्हणलं ठीक आहे, कुरवाळलं जरा, तर ते माझ्या कुशीत बसलं. माझ्या घरच्यांनी, म्हणजे मुलांनी आणि पत्नीने तेच संधी घेतली की पप्पा हे कुत्रं, ही मांजर जी आहे ही तुमची लाडकी आहे, तुमच्याकडेच आली, आम्ही मगाचपासून बोलवतोय, आली नाही वगैरे. त्यांनी जरा माझ्यावर
इमोशनल अटॅक केला आणि घेऊया आपण घरात, आजच्या दिवस ठेवू, उद्याचं उद्या बघू, उद्या सोडू, आता रात्री कुठं सोडायचं, हे सगळं अशा इमोशनल गोष्टी सांगितल्या. मी पण म्हटलं चला ठीक आहे, आता एवढ्या रात्री कुठं जाणार ते मांजर, त्याला कुठं सोडायचं म्हणून घरात आलं. तर मग आमच्या 2 मांजरी, ते असं ते 3रं मांजर घरात आलं अशा पद्धतीने, जे आमच्या ह्या मांजरांच्या वंशावळीतलं नव्हतं. पण या दोघींनी त्याला घरात आणलं होतं. तोही बोका होता. तर ते जण काय नाव काय ठेवायचं. तर मी त्याला चिंटी ह्या नावाने आवाज द्यायला लागलो, चिंटी. आणि ते कोणाचं तरी पाळीव मांजर होतं कोणाचं तरी, म्हणजे त्याला जी शिस्त किंवा त्याचा ॲटिट्यूड बघितला तर कळत होतं की हे कोणाचं तरी घरचं पाळीव मांजर आहे आणि ते आपल्या घरी आलं आहे. रात्र ठीक आहे म्हणलं, रात्री ह्याला ठेवूयात आपल्या घरी आणि सकाळी सोडून टाकू. आम्ही सगळे झोपलो. आमच्या मांजरी मोकळ्याच असं ते कुठेही कशाही झोपायच्या. तर हे जे पिल्लू होतं चिंटी, हे रात्री माझ्या कुशीत येऊन झोपलं. बाकी सगळ्यांना सोडून दिलं, ते माझ्यापाशी येऊन झोपलं. आणि ज्यावेळेस मला सकाळी जाग आली त्यावेळेस बघतो तर हा बाबा हे माझ्या कुशीत झोपलेलं. माझ्या आधी माझी मिसेस उठलेली, माझी मुलगी उठलेली, त्यांनी पाहिलं. म्हणजे त्यांना आश्चर्य वाटलं आणि मलाही मग वाटलं की जाऊ दे, चला आपल्या एवढ्या जिव्हाळ्याचं झाला आहे, राहून द्या घरात. म्हणजे अशा पद्धतीने 3 मांजरी आमच्या घरामध्ये प्रवेशकर्त्या झाल्या आणि राहू लागल्या. अनेक आठवणी आहेत त्यांच्या. म्हणजे आमच्या घरातला जो सोफा आहे, या सोफ्यावर ते लाईनशीर 3 बसायचे हॉलमध्ये. माझी पत्नी किचनमध्ये काम करत असायची आणि ह्यांचं टायमिंग ठरलेलं असायचं की बाबा 12-12:30ला जेवण द्यायचं, 6-6:15ला संध्याकाळी चहा, रात्री 8-8:30-9 वाजले की त्यांना जेवण. तर 12-12:30ला ती किचनमधनं आवाज द्यायची. हे 3घंही त्या सोफ्यावर असे वाट बघत बसायचे की कधी आपल्याला ही आवाज देते. आतमध्ये त्यांचं भांडं, दूध वगैरे, चपाती किंवा दूध भात काही असेल, असं काय नॉनव्हेज असेल तर नॉनव्हेज असं त्यांना द्यायचे, तयार करायची ती आणि आवाज द्यायची. म्हणजे त्यांना आवाज द्यायचंही हे होतं की लायरा, चिंगा, चिंट्या असे आवाज द्यायचे. जसजसा आवाज देईल तसे मग हे 3 जण उडी मारायचे, बोलवल्याशिवाय जायचे नाहीत आणि मग ते त्यांचं जेवण वगैरे करायचे. चुकून जर एखाद्याचं नाव घ्यायचं राहून गेलं बोलवताना, कोणच्या 2च मांजरीचा आवाज दिला तिने, तर त्या दोघीच जायच्या, 3रं जायचं नाही. मला का नाही बोलवलं म्हणून तो तिथं बसून राहायचा, मान अपमान. आणि मग हिच्या लक्षात आलं, अरे तो 3रं कुठं गेलं. मग त्याला आवाज दिला की मग ते यायचं, जो कोणी, मग लायरी असेल, चिंगा असेल, चिंटी असेल, हे सगळं चालू असायचं. मग ही जी आपण एकमेकांना जिव्हाळा, प्रेम म्हणतो, मी तुम्हाला जी पहिली गोष्ट सांगितली, त्या पहिल्या गोष्ट मी सांगितलं होतं की माझी मिसेस काय म्हणली होती, जनावरांना घरात नाही, नो पाळीव प्राणी, मी त्यांच्याकडे बघणार नाही. पण नंतर ही मांजरांची पिल्लं, आमच्या घरातली मांजरी, या सगळ्या तिच्यापाशीच असायच्या. रात्री झोपताना एक मांजर तिच्या कुशीत झोपायची, एक मांजर म्हणजे आमची चिंगा ही पायात झोपायची, चिंटी कुशीत झोपायची आणि ही जी लायरा होती ना, लायरा, ही तिच्या हातावर किंवा कुशीमध्ये खाली अशी झोपायची. कधी कधी हे 3घंही कुशीत असायचे, हिला झोपायला जागाच ठेवायची नाही, हिला ढकलून द्यायचे आणि 3घं तिच्यापाशी झोपायचे. परंतु आधी नाही म्हणणारी माझी पत्नी नंतर त्या मांजरांच्या इतक्या प्रेमात पडली की एक वेळ मुलांकडं लक्ष द्यायचं दुर्लक्ष, कारण मुलं मोठी झाली होती, कॉलेजला झाली, नंतर कॉलेजनंतर मुलगी कामाला लागली, मुलगा कामाला लागला.
मग त्यांच्याही जेवणाकडे कदाचित आम्ही संध्याकाळी बसलो की पहिले ह्यांना जेवायला द्या आणि मग आमच्या वाट्याला जेवण यायचं. गरम गरम पहिलं चपाती मांजरींना असायची. आणि अशा पद्धतीने या तीनही मांजरी आमच्या घरात राहत होत्या. अनेक आठवणी आहेत चांगल्या. माझ्या मिसेसला गुडघ्याचा त्रास झाला तर एकदा खूप ते दुखत होतात. गुडघे दुखायला लागले की तुम्हाला माहिती आहे कसं आहे कसे होतात. तर ती माझी ह्याच्यावर बसून सोफ्यावर बसून ही स्वतःचेच पाय दाबत होती. नंतर झोपली. पण ते आमच्या चिंगाच्या मनात काय आलं माहीत नाही, पण तो तिचे पाय दाबत होता. ते जाणवलं तिला, ते जाणवलं की कोणतरी पाय दाबतंय, आपले पाय दुखतात म्हणून तिनं बघितलं तर हा चिंगा तिचे प्रॉपर चारी पायानी पाय दाबत होता तिचा गुडघ्याच्या इथं. म्हणजे त्यांना कसं कळलं काय काही माहीत नाही, पण हा तो प्रसंग आहे. माझी मुलगी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही माझ्या मुलीचं ऑक्शन ज्यावेळेस करायची माझी मिसेस, तर ती ह्या मांजरींना घेऊन बसायची आणि त्या मांजरींचंही ऑक्शन तिच्याबरोबर व्हायचं. मुलाचा वाढदिवस असेल, मुलगाही त्याच्याही वाढदिवसाबरोबर यांचा वाढदिवस, त्यांचं ऑक्शन व्हायचं. घरात ज्या वेळेस आरती, देवाची आरती चतुर्थीच्या दिवशी असेल किंवा इतर दिवशी गणपतीमध्ये आरती ज्यावेळेस व्हायची तर आवर्जून या आमच्या तिन्ही मांजरांना टीका माझी मुलगी लावायची. कापराची आपण आरती झाल्यानंतर सगळेजण त्याचा आशीर्वाद घेतो, तशी माझी मुलगी त्यांचा आशीर्वाद त्या मांजरांना सुद्धा धूप द्यायची. म्हणजे इतकं प्रेम आमचं होतं. रक्षाबंधनच्या दिवशी त्या मांजरांना राखी बांधायची. त्या मांजरांचा वाढदिवस आमच्या इथं साजरा व्हायचा. छोटा केक, मग तिच्यासाठी टोपी, बो, असं वेगवेगळे वस्तू माझी मुलगी आणायची त्यांच्यासाठी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी. आणि त्या माझ्या मिसेसच्या आणि माझ्या मुलीच्या लक्षात त्यांचा वाढदिवस, त्यांचं ते सगळं असायचं. मग दोघींचा प्लॅन व्हायचा त्यांच्यासाठी काय आणायचं, मग त्यांना काय आवडतं. मग इतर हे नसेल तर मग त्यांच्यासाठी चिकन, मग त्या दिवशी आपण चिकन आणा. खास जर उपास वगैरे असेल आपले आणि त्या दिवशी त्यांचा वाढदिवस आला तर मग त्यांच्यासाठी म्हणून खास नॉनव्हेज घरात आणायला लावायचे आणि ते वाढदिवस अशा पद्धतीने सेलिब्रेट व्हायचा. आणि हा संपूर्ण आमचा परिवार, म्हणजे आम्ही चौघांनी ते तिघं, असं मस्त गुण्यागोविंदाने अनेक दिवस राहत होतो. आणि मग ते इवन ह्या मांजरी आजारी पडल्या तर एकदा तर मुलींनी सुट्टी काढली आणि दवाखान्यात घेऊन गेलो आम्ही. मी राहायला जिथं आहे औंध रोडला, इथं त्यांचा जनावरांचा दवाखाना आहे. मग तिथं घेऊन गेलो. मग तिथं इंजेक्शन, औषध, ते अशक्त जास्त झाले तर मग त्यांना एकदा तर सलाईन लावलेलं. एकदा अशाच एका वेळेस ज्यावेळेस माझी ही चिंगा आजारी पडली, मला वाटतं तो रविवार होता, आणि रविवारी त्यामुळे ते औंधचं सरकारी हॉस्पिटल बंद असायचं. शनिवार रविवार बंद असतं, सरकारी सुट्टी. तर मग आमच्या एरियातले प्रायव्हेट ॲनिमल हॉस्पिटल्स मुलींनी नेटवर शोधले आणि त्या दिवशी दुपारी आम्ही तिथं घेऊन गेलो. तिथं त्या आमच्या चिंगाला सलाईन लावलं, इंजेक्शन दिले आणि तिने सांगितलं की अजून 2 दिवस त्याला इंजेक्शन द्यावं लागेल वगैरे. तर मग पुढचे 2 दिवस मी आणि माझी पत्नी त्या आमच्या चिंग्याला घेऊन दवाखान्यात त्याला औषध, सलाईन, हे सगळं. आपल्या घरचा सदस्य येतो, तो आजारी पडला किंवा काय लागलं, आमच्या ह्याला पायाला लागलं होतं लायरीला, त्यावेळेस पण जखम पायाची मोठी झाली. 2 मांजरांची बाहेर काय तर भांडणं झाली, त्यावेळेस जखम झाली. मग त्यावेळेस सुद्धा त्याला दवाखान्यात नेऊन गेलं, त्याला क्रीम लावणं, औषध पाजणं, हे सगळे प्रकार चालू होते. आणि अशा पद्धतीने हे सगळेजण आमच्या घरातील एक सदस्य झाले आणि त्यांच्याबरोबर आमचं सर्व जीवन जे आहे पुढचं एकत्रित
व्यवस्थित चाललं होतं. घरातले चढ उतार, वादविवाद, आनंदाचे क्षण, दुःखाचे क्षण, काही ना काही अप अँड डाऊन्स व्यवसायातले हे चालूच होते. आणि अशा पद्धतीने आमचं एक मस्त घर चालू होतं.